भरपूर सारी फॅमिली आहे. सो आम्ही सगळ्यांनी ठरवलं भेटायचं आणि छान मस्त एन्जॉय करायचं. ही सगळी माझी फॅमिली, वी आर हॅव्हिंग फन टुगेदर. काल एअरपोर्टचा व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि त्याच्यानंतर मी परत फिल्म केलंच नाही. आम्ही घरी गेलो आणि मग तिथे थोडा वेळ रिलॅक्स केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो परत एकदा एका नवीन डेस्टिनेशनसाठी. आणि तिकडे सानिका पण म्हणजे आम्ही सगळे सोबत या डेस्टिनेशनला आलो आहोत. तर सानिका आणि सुश्रुत पण आलाय. सो परत एकदा आमच्या सगळ्यांचं छान रियुनियन झालेलं आहे अमेरिकेमध्ये. आणि आज आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्याचं नाव आहे पोकोनोस माउंटन्स. आणि सानिकानी सगळी ट्रिप बेसिकली प्लॅन केलेली आहे. सो सानिका तू सांगा आज कुठे आलोय ते सांग. आपण आता आम्ही इथे जिम थॉर्प म्हणून एक छोटंसं टाऊन आहे तिकडे आलो आहे. आणि तिथे स्पेशली मुलांसाठी आलो आहे कारण इथे एक सिनिक ट्रेन राईड आहे अराउंड 20 मिनिट्सची आणि ओपन ट्रेन आहे. पूर्ण रिव्हरच्या साईडून आहे. सो मजा येणार आहे. बघू आता मला त्यांची रिॲक्शन बघण्यात खूप इंटरेस्ट आहे. हां, कारण की मुलांना एवढं फ्रिक्वेंटली ट्रेनमध्ये वगैरे इथे बसायला मिळत नाही. सारखं गाड्याच असतात. घरातनं बाहेर पडलं की कारमध्ये बसा आणि कारमधनंच जावा. तर त्यामुळं मुलं खूप एन्जॉय करणार आहेत. आणि बेसिकली आय एम ऑल्सो एक्सायटेड टू सी, कारण की ॲज शी सेड की सीनिक आहे. सो काय बघायला मिळतं एकदम डिफरंट असणार. वॉटरफॉल आहेत जाता जाता, थोडंसं माउंटन पण आहे आणि साईडून पूर्ण नदी आहे. मस्त एकदम. तर खूप छान वेदर आहे. थंडी आहे ऑफकोर्स. आणि बेसिकली कॅलिफोर्नियापेक्षा खूप वेगळं सगळं दिसणार आहे आणि बघायला मिळणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि मागे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, ते ट्रेनचे काही डबे आहेत इथे आणि त्याचा आवाज येतोय. ट्रेन ट्रॅक वगैरे आहे. खूप छान दिसतंय. आणि आमच्याबरोबर अजून माझा आत्ते भाऊ पण आहे जे कॅनडावरनं आलेले आहेत. आत्या आहे आणि भरपूर सारी फॅमिली आहे. सो आम्ही सगळ्यांनी ठरवलं की इथे पोकोनोसमध्ये भेटायचं आणि छान मस्त एन्जॉय करायचं 2 दिवसांसाठी. आणि मग इथून परत आम्ही सानिकाकडे जाणार आहोत न्यू जर्सीला. आणि मग पुढचे अजून काही वेगळे प्लॅन्स आहेत. पण काल माझ्याकडनं बिलकुल व्हिडिओ करायला जमलंच नाही. आम्ही घरी गेलो आणि एक तर आमची झोप इनकम्प्लीट झाली होती. त्याचबरोबर इतर सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला कारमधनं परत इथे ट्रॅव्हल करून यायचं होतं. सो आय थिंक जर्सीपासून इथे यायला आम्हाला 2 तास लागलेले आहेत. आणि मध्ये एका ठिकाणी आम्ही छान लंच करण्यासाठी वगैरे थांबलो होतो. सो मजा आली. आणि खूप वर्षांनी माझे आत्या आणि काका आहे तिथे आलेले आहे. तर जनरली सगळे मामा म्हणतात, आत्या मामा, पण मी यांना लहानपणापासून आत्या आणि काका म्हणते. सो माझ्या तोंडात कदाचित तेच येईल. तर असं आहे. आणि वेदर खूप सुंदर आहे. कसं काय मग शिकागो ते इथला प्रवास कसा झाला? फ्लाईट डिले झाली माझी, कॅन्सल झाली रादर. 4 तास 5 तास डिले होत गेली आणि मग शेवटी कॅन्सल झाली. हा, मग घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आलो. हा, आणि मुख्य म्हणजे मला माहिती नव्हतं की सुश्रुत इथे येणार आहे. सो मला हे सगळं काही नाही माहिती, डिले झालेलं वगैरे. आणि डायरेक्ट जेव्हा मी सानिकाच्या घरी पोहोचले तेव्हा मी सुश्रुतला पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की सुश्रुत म्हणजे सरप्राईज असं. सो मजा आली. राईट, रिव्हर आहे इथे. लेहाय रिव्हर. छान आवाज येतोय, मस्त खळखळ खळखळ असा पाण्याचा जो आवाज. जायनला गेलो तिथे पण हा, जायन सारखं फील येतोय ना. हा, पण तिथे खूप मोठे मोठे माउंटन्स होते. इथे मोठी मोठी आय मीन उंच झाडं आहेत इथे. तर छान वाटतं. आणि इथे ना एक टाऊन आहे. हे जे टाऊन सानिकाने याचं नाव सांगितलं, थॉर्प काहीतरी सांगितलं. तर ते ॲक्च्युअल जे टाऊन आहे ना ते पण खूप सुंदर आहे. सगळ्या बिल्डिंग्स वगैरे तिथल्या आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. तर ते नंतर बघू आपण पुढे. आता पहिल्यांदा आम्ही ट्रेनचं तिकीट वगैरे काढून घेतोय. पार्किंगचे जे पैसे आहेत ते भरतोय आणि मग त्यानंतर बघू काय काय प्लॅन आहे. राईट. आणि हा पुढे गेलाय. हा, तू जा. पण हा तिकडे येत नाही आणि इथे येतो. अगं हे जवळ आहे, तिकडे यायला 4 तास लागतात, इथे 2 तास लागतात. झालं का? हा, बाय. त्याला कायम मी असं चिडवत असते, तू इथे येत नाहीस, तिथे येत नाहीस. तर हे जे आहे ते ट्रेन स्टेशनवरचं तिकीटचं बूथ आहे आणि इथे तिकीट ऑलरेडी काढलं आहे ह्यांनी. आता कितीचं काढलं आहे ते चेतन सांगेल नंतर, कारण की मला अजूनही माहिती नाही आहे. चेतन पुढे गेलेत काहीतरी बघण्यासाठी.
आणि हा आमचा छोटा अगस्त्य बघा इथे, सानिका आणि अगस्त्य. आता मस्त तो पळायला लागलाय. आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहिती असेल जेव्हा मी सानिकाकडे आले होते तर त्यावेळेस खूपच म्हणजे तेव्हा तो नुकता झाला होता आणि त्याला बघायसाठी आम्ही आलो होतो न्यू जर्सीला. आणि आता असं की तो सगळं बोलतो, चालतो, पळतो, असं एकदम मोठा झाल्यासारखं वाटतं. पण 2च वर्षाचा आहे. आणि इकडे चेतन सुश्रुतचे फोटो काढून देतो. फोटो सेशन चालू आहे ह्यांचं. कारण की जसं मी म्हणलं की मागे तुम्ही इथलं आर्किटेक्चर वगैरे बघू शकता. खूप छान छान बिल्डिंग आहेत आणि एकदम ते असे कंट्री साईड जे वाईब्स असतात ना तसे आहेत. त्यामुळं फोटो सेशन जोरदार चालू आहे. बघा सुश्रुतचे फोटो. आणि चेतन पुढे पुढे निघून आले. मी मागे विचार करते कुठे गेले आणि अद्वैत म्हटलं आपण तिकीट काढून घेऊ कारण की जे सोल्ड आउट. हा, दॅट रिमाइंड्स मी की तिकीट कितीचं आहे. वेगवेगळ्या रेंजचे आहेत, वेगवेगळे कोचेस आहेत इथे. हा, तर म्हणजे 23, 25, 32, 54 आणि प्रायव्हेट कोच असे 4-5 प्रकार आहेत. ओके. तर आम्ही मिडल घेतलं म्हणजे 25चं. ओके. प्रायव्हेट कोचचा विचारला नाही पण त्याला 6 लोक बसतात वाटतं. अच्छा. आणि त्याची गाडीच एक आहे. एकच कार्ट आहे. 6 लोकांचा एकच डब्बा आहे. हा, मग आपण तर खूप जास्त. पण मग ओपन पण होती ना. ओपन डोम सोल्ड आउट आहे. सोल्ड आउट आहे. नाही, ओपन एअर सोल्ड आउट नाहीये. हा, डोम आहे वरती, असा काचेचा डोम हो आहे. ते सोल्ड आउट सोल्ड आहे. आउट आहे. इथे सगळी मुलं काय काय बघतात इथे. आणि चेतन आहेत आणि हा माझा आत्ते भाऊ चेतन येते. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. मला वाटलं फोटो काढताय तुम्ही. आय एम ट्राइंग टू. हे किती छान आहे ना, मस्त आहे. खूपच छान छान बिल्डिंग्स आहेत. आणि हा या टाऊनमधला ना मेन रोड आहे. आणि इकडे असे छोटे छोटे शॉप्स आहेत. मला बिल्डिंग्सच खूप छान वाटतात. क्यूट अशा एका डोनट शॉपमध्ये आलेलो आहे. आणि खूप जास्त व्हरायटीचे डोनट्स आहेत इथे. आणि हे फार इथे फेमस आहे. आणि आमची फॅमिली आता इतकी मोठी आहे, ग्रुप ऑफ पीपल, की पूर्ण कन्फ्युजन चालू आहे काय घ्यायचं काय नाही. पण मी जे डोनट घेते आता ते तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेन. एकदम वेगळंच आहे. पण तरी थोडंसं इथे झूम करून दाखवा की कोणत्या कोणत्या हे वाले जे स्पेशल डोनट्स आहेत ते ओरिओवाले आणि ईस्टरवाले. हे खूप छान बनवलेलं त्यांनी. ईस्टर तर असे. आणि मी जे घेतलंय ना ते स्ट्रॉबेरी आणि व्हिप्ड चॉकलेट घेतलंय. व्हेरी एक्सायटेड टू ट्राय दॅट. चला आता आपण बाहेर जाऊ. येते गर्दी होते ना. आता ट्रेन टाईम झालेला आहे आणि आता ट्रेन बोर्ड करायची आहे. आणि आमचं जो आहे आम्ही घेतलेलं तिकीट तर ते आहे ओपन एअर तिकीट. म्हणजे असं वरती मोकळं आहे पूर्ण. कारण की दॅट इज द फन. तेच बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि हे जे आहे ते क्लोज सीटिंग आहे. म्हणजे जनरल नॉर्मल ट्रेनमध्ये आपण बसतो त्या टाईपमध्ये. पण ते आपण भरपूर वेळा केलेलं आहे. सो काहीतरी वेगळं आणि डिफरंट करूया असं म्हणून आम्ही ते ओपनवालं घेतलं आहे. आता बघूया. आम्ही चालतोय पण कळत नाही आहे की एक्झॅक्टली त्या साईडला ओपन एअर आहे की मागच्या साईडला. लेट्स सी. आम्ही जरा जाऊन पहिले बघून ये एकदा नक्की. सी यू आहे. आणि आम्ही तिथे डोनटच्या दुकानात गेलेलो. तिथून डोनट्स घेतले पण खात बसायला तिथे वेळ नव्हता आमच्याकडे. कारण की ट्रेनचा बोर्डिंग टाईम होत होता. तर म्हणून मग आम्ही टू गो केलं आहे. आणि आता सगळेजण ट्रेनमध्ये बसून मस्त व्ह्यू बघत बघत डोनट एन्जॉय करणार आहे.
तर आता इथे TC आलेले आहेत आणि पाऊस येतो ना त्यामुळे त्यांनी रेनकोट वगैरे घातलाय आणि सगळ्यांना TC आता तिकीट देतात आणि ही सगळी माझी फॅमिली वी आर हॅव्हिंग फन टुगेदर आणि आता आम्ही या कोचमध्ये एंटर करणार आहे सगळेजण. तिकीट सगळ्यांना द्या म्हणतात इंडिव्हिज्युअली. Hi. Thank you. What's your step? खूप मस्त आहे. हा क्लोज या आणि इथून ओपन आहेत बघण्यासाठी. बरोबर या. आणि इकडे रिव्हर आहे छान. तो ब्रिज रिव्हर किती सुंदर दिसतंय. एकदम असं आय डोंट नो कसं एक्सप्लेन करा. तसं तर स्वित्झर्लंडला आम्ही ती रील पण बनवली होती बट आता मला एकदम तेच परत फिलिंग आलं. ट्रेनचा कलर अँड ऑल राईट मस्त एकदम. आता छान छान कुठले कुठले पॉईंट्स आहेत ना ते मी तुम्हाला दाखवेन आणि मला सुद्धा फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायचा आहे. सो I'll try my best to show you the scenic spots. But yeah, right now it's really beautiful. आणि स्प्रिंग चालू झाला आहे सो पालवी फुटायला स्टार्ट झाली आहे आणि इतकं सुंदर दिसतं. असे छोटे छोटे टोकाला ग्रीन ग्रीन पानं आहेत अगदी छोटी. आय डोंट नो इवन कॅमेरा इज कॅचिंग देम बट लुकिंग रिअली ब्युटिफुल. या झाडाला स्पेसिफिकली असा आहे वॉटरफॉल. मस्त एकदम छोटासाच आहे पण छान आहे आणि इकडे जाऊन हा नदीमध्ये मिळतोय. Please keep in mind that we do not hold the waterfall. आमची ट्रेन राईड झाली आणि खूप आम्ही एन्जॉय केलं आणि बनी वगैरे आला होता तर त्याचे पण छोट्या छोट्या क्लिप्स मी घेतल्या होत्या. तुम्ही बघितल्याच असतील. पण इथे एवढी थंडी आहे. ॲक्च्युली कॅलिफोर्नियामध्ये आता थोडंफार समर वेदर चालू झालं आहे पण इकडे न्यूयॉर्क साईडला अजूनही असं समरी वेदर असं नाही आहे. म्हणजे आमच्यासाठी तरी नाही आहे. आम्ही कॅलिफोर्नियाच्या गरम वेदरमधनं आलो तर आम्हाला थंडीच वाजते. नाक वगैरे एकदम लाल लाल झालं माझं आणि थंडीमुळं आणि वाऱ्यामुळंच बेसिकली. पण आता ट्रेन राईड वगैरे झाली. आम्ही खूप छान एन्जॉय केलं. टाऊनमध्ये फिरलो, डोनट खाल्ला आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या एअरबीएनबीचं जे आम्ही कॉटेज रेंटवरती घेतलेलं आहे तर ते तिथे चाललेलो आहोत. आणि खूप छान कॉटेज आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत कॉटेजमध्ये. तुम्हाला तिथलं पण मी थोडंफार दाखवेन व्हिडिओमध्ये. पण आजचा जो हा व्हिडिओ आहे ना तो मी इथंच एंड करते आहे. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.